भाव हरपला तुझ पाहता विठला कळोले दे सुख दुःख कळोले दे सुख दुःख तहान हरपली भोग देह भाव हरपला तुझ पाहता विठला तुका म्हणे परते तुझ्या दर्शने
चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरा अवतारम कलांकांक तेजोदिका मोदी वक्त्रम करारीशवादा पणोदारदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेयो ज्ञानेश्वरा नमो 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 त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजे जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म दीजो मोहे श्री चरण को वास राधा भक्ति हरि ज्ञानम काव्याम्याच समन्विता तां श्री भागवतीं गाथा वन्दे युगल रूपिणीं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं
जडले लोचन रूपी जडले लोचन पायी स्थिरावले मन देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, गाऊन दाखवलेला अभंग, आजच्या या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग माझ्या भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्म्याचे असणारे अतिशय त्या ठिकाणी स्नेहाचे सदैव वैकुंठ गमन करणारे देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराय जे या सकल संतांच्या कलश स्थानी सुशोभित आहेत असे असणारे देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबराय. आणि जगद्गुरु तुकोबरायांचा भगवंताचं त्या ठिकाणी स्वरूपाचं वर्णन करणारा सुंदर असं 4 चरणांचा अभंग आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून भगवंताच्या असणाऱ्या रूपाचं वर्णन करताय. आणि त्या रूपाचं वर्णन करत असताना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये आलेला अभंग, या जगद्गुरु तुकोबरायांच्या आलेल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जे अनुभव आहेत ते अनुभव या अभंगाद्वारे या ठिकाणी प्रतिपादित करीत आहे. माझे जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी भगवंताचं वर्णन करतायत. रूपी जडले लोचन, भगवंताचं ते रूप पाहिलं आणि काय अवस्था झाली तर त्या चरणावरती त्या ठिकाणी माझे असणारे जे डोळे आहे, माझी जी दृष्टी आहे ती त्या भगवंताच्या चरणावरती स्थिर राहिली. पायी स्थिरावले मन, दृष्टी तर राहिलीच पण मन सुद्धा भगवंताच्या चरणावर स्थिर झालं. अजून काय झालं तर महाराज पुढे जाऊन सांगतात, देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. हे सगळं कशाला झालं तर त्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर सदेह त्या ठिकाणी सगळा देह भाव माझे जगद्गुरु तुकोबराय हरवून बसले आहेत. आणि देह भाव हरपल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना कशाचंही भान राहिलं नाही. मग काही ग्रहस्थ माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना विचारू लागले, का हो तुकोबा, तुमचा देह भाव हरपला पण तुम्हाला कमीत कमी तुमच्या जीवनामध्ये घडत असलेला येत असलेला प्रसंग तरी आठवत असेल, तुमच्या जीवनामध्ये आलेलं सुख किंवा दुःख याची तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रचिती होत असेल. त्यावेळी माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, करोनिधी सुख दुःख तहान हरपली भूक. माझ्या जीवनामध्ये जे काही आहे ना, जे काही घडतंय त्याचं मला अजिबात भान राहिलेलं नाही. मग जीवनामध्ये सुख येतंय किंवा दुःख येतंय याचं सुद्धा त्या ठिकाणी भान सगळं काही विसर पडला आहे. आणि एकदा त्या भगवंताचे चरण पाहिल्यानंतर त्या भगवंताचं असणारं सुंदर मनोहर रूप पाहिल्यानंतर आता पुन्हा त्या ठिकाणी संसारामध्ये जाण्याची इच्छा होत नाही. तुका म्हणे मागोती तुझ्या दर्शने मागोती, तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागोती. हा झाला अभंगाचा थोडक्यात धावता भावार्थ. विठ्ठल विठ्ठल कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपण सर्वांना ज्ञात आहे, आपल्या गावामध्ये असणाऱ्या या श्री क्षेत्र मुखेड गावामध्ये त्या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाचा या ठिकाणी त्रिदिनी कीर्तन महोत्सव चालू आहे. आणि आजची पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडे आली की भगवंताचं नाम किंवा रूप त्या ठिकाणी वर्णन करावं आजच्या दिवशी. आणि आजच्या दिवसानं भगवंताच्या नामचिंतनानं किंवा भगवंताच्या स्वरूप दर्शनानं त्या ठिकाणी सुरुवात कार्यक्रमाची झाली पाहिजे. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक कार्य करायचं असलं, कुठलंही कार्य असू द्या, सत्यनारायण जरी करायचं असलं तरी आपण पहिल्यांदा काय करतो, श्री गणेशाय नमः भगवंताचं त्या ठिकाणी नामचिंतन केलं जातं. कुठंही जा तुम्ही, कुठलंही कार्य करायचं असलं, विधी जरी करायचं असलं तरी भगवंताच्या नामचिंतनानं केला जातो. म्हणून खऱ्या अर्थानं आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी थोडीशी धावपळ होत असते. म्हणून त्या न्यायाप्रमाणे आज थोडीशी आपली धावपळ पण झाली. त्यातल्या त्यात आज वातावरण पण थोडं तंग झालं होतं. पण मला खात्री होती की पाऊस इकडे येणार नाही, कमीत कमी आपलं कीर्तन होईपर्यंत तरी नाही. तुम्ही काही टेन्शन मध्ये का नाही ना, काही घाबरू नका, पाऊस आपल्याकडे अजिबात येणार नाही. तो आता लांब निघून गेलाय. त्यानं पाहिलं आता इथे एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा चालू आहे आणि आपण इथं जाऊन उगाच काहीतरी गडबड करायची, काय उपयोग आहे का त्याच्यात नाही. म्हणून त्यानं सुद्धा थांबून घेतलंय. फक्त आता तुम्ही काय करा, एक चित्त करून या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन चालू आहे. भगवंताच्या
रूपाचं या ठिकाणी वर्णन केलं जातंय ना, मग ते भगवंताचं रूप आपल्या दृष्टीमध्ये साठवून ठेवा. विठ्ठल विठ्ठल आपल्या श्री क्षेत्र मुखेड मध्ये असणारा भगवंताची असीम कृपा आपल्यावरती आहे आणि त्या असीम कृपेने त्या ठिकाणी मोठ्या भव्य स्वरूपामध्ये आपण आपल्या गावामध्ये तसे बरेच सप्ताह होतात. कारण आपल्याकडं आपण म्हणतात ना, दाता तसा पाहिजे. मग काय कमी आहे? दाता जर मोठा असला तर काहीही करू शकतो महाराज, काहीही करू शकतं नाही का. म्हणून दाता जर मोठा असेल तर 3 काय 4 काय असे 50 सप्ते आपल्या गावाकडून घडतील. एवढं भगवंतानं भरभरून आपल्याला दिलंय. म्हणून त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं आज या मुखेड नगरीमध्ये चालू असलेला श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावानं आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये येऊन बसलाय. बघा, आपण खरं तर भाग्यवान मंडळी आहोत की भगवंतानं आपल्याला कीर्तन श्रवणा करिता त्या ठिकाणी निवडलंय. नाहीतर या गावामध्ये लोक कमी आहेत का? मावशी, लोक कमी आहेत का? भरपूर लोक आहेत. पण भगवंत ज्याला बोलवतो तोच या कीर्तनामध्ये येऊन बसतो. ज्यांना बोलवत नाही ते घरी टीव्ही पाहत असतील नाही का, मोबाईल बघत असतील. म्हणून खऱ्या अर्थानं आज आपण सर्वजण या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहात. तुमच्या सर्वांच्या असणाऱ्या हृदयस्थ भगवान पंढरीश पांडुरंग परमात्माच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आजची सेवा ज्यांच्या वतीने आली ते आदरणीय हरिभक्त परायण समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ या ठिकाणी मुखेडकर, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण वारकरी रत्न काही म्हणायला हरकत नाही. कारण वारकरी रत्न सुद्धा तेच होतात की ज्यांना वारीची आवड असते, जीवनामध्ये जे वारी करतात. म्हणून आदरणीय हरिभक्त परायण आमचे पानसरे भाऊंचा फोन आला होता. आदरणीय हरिभक्त परायण आमचे नानासाहेब असतील, भाऊंचा सुद्धा त्या ठिकाणी फोन आला होता. त्याचबरोबर या गावामधले सगळेच परिचयाचे. कारण लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची, लाडकी लेक मी संतांची. लेक असल्या कारणानं आमच्या अन्नाची त्या ठिकाणी तुम्ही फार कौतुक करतात आणि लाड सुद्धा खूप करतात. म्हणून तीच अपेक्षा मला तुमच्याकडून आहे की लेकीप्रमाणे आज प्रेम त्या ठिकाणी तुमच्याकडून मिळावं. असणारं माझ्या माहेर गावामध्ये आज खऱ्या अर्थानं मला भाग्य लाभलं की ही सेवा करण्याचा, भगवंताची सेवा करण्याचा योग मला प्राप्त झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच या ठिकाणी गुणीजन मंडळी, आमचे प्रकाश महाराज असतील, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्त परायण काय नाव रामभाऊ दादा असतील, हा आमचे शिंदे भाऊ असतील, त्याचबरोबर हा आता थोडेच राहील, 2-3 एवढे राहिले, मग परत तू राग आला. बरं ठीक आहे. समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. आदरणीय हरिभक्त परायण आमचे भाऊ सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहे. विनेकरी बाबा सुद्धा उपस्थित आहे. बाबांचं काय नाव? संजय महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. काय होतं माहिती आहे बाबा, पाहिलेले चेहरे असतात, नावं सुद्धा माहीत असतात, पण काय होतं ते वयामानानं होतं. हा, वयामानानं थोडीशी बुद्धीवर कोजळी येते आणि मग ते नावं आठवते नाही आणि चेहरे आठवते नाही. म्हणून त्या ठिकाणी आदरणीय हरिभक्त परायण संजय महाराज आहे. आमच्या तुलसी वृंदावन धारण केलेल्या ताई साहेब सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्याचबरोबर दोनही भालदार चोपदार चिंदा बाबा असतील, दोनही भालदार चोपदार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे असणारे मृदंग महर्षी तालमणी आदरणीय हरिभक्त परायण शिवम दादा सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय हरिभक्त परायण मृदंगाची साथ करण्यासाठी आजच्या दिवसासाठी माझे पती परमेश्वर जे मला इथं घेऊन आले, तसं पाहायला गेलं तर त्यांचं पहिल्यांदा नाव घ्यायला पाहिजे होतं. कारण आता हे पहा कसं झालंय माहिती का, झालं पावसाचं वातावरण आणि त्यांनी जर रस्त्यामध्ये पावसामध्ये मला सोडून दिलं तर त्याचा काही भरोसा नाही. उगीच पंग घेतलाय मी आज, पण असो आता शेवट का होईना पण महाराजांचं त्या ठिकाणी नाव घेते. आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य मृदंगाचार्य माझे पती परमेश्वर समाधानजी महाराजांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर आजची कीर्तनाला साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे आदरणीय हरिभक्त परायण गायनाचार्य युवा कीर्तनकार आमच्या नगर सुलूल सिद्धिताई पवार या सुद्धा आमच्या सोबत आलेल्या आहे कीर्तनासाठी. ताईंना सुद्धा मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर बहिणाबाई वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असलेली माझी कन्या वैष्णवी दिदी गायनाचार्य वैष्णवी दिदी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. तिला सुद्धा मनापासून धन्यवाद. आमच्या अण्णा सुद्धा तुमच्या आग्रहास्तव या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे. अण्णांना सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्वच या ठिकाणी अतिशय तोलामोलाचे तुम्ही सर्व माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं मानानं सर्व दृष्टीनं म्हणा ना मोठे आहात. हा
मोठे आहात. म्हणून आजची साऊंड सिस्टीम ज्यांची आहे आदरणीय हरिभक्त परायण प्रकाश दादांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. कीर्तनाची शूट जे करताय काय दादांचं नाव प्रतीक दादांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. आता कोणी राहिलं तर नाही ना. आजची संत पंगत कुणाची होती? आजची संत भोजनाची पंगत ज्यांची आहे संजय जाधव दादांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा असं कुणालाही दाता करत नाही. मी सांगून गेले ना, ज्याला देण्यासारखं आहे भगवंतानं खूप काही दिलंय ना, मग त्यानं 10% आपल्या जीवनामध्ये काहीतरी जेवढं वर्षभरात कमवतो ना त्याच्यातून 10% तरी दान आपल्याकडून या धर्म कार्यासाठी घडलं पाहिजे. म्हणून दादांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर तुम्ही बसलेले तुम्ही म्हणाल ताई आम्ही काही तुमच्या तिकडे बांध कोरायला आलो नव्हतो, म्हणून तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन कीर्तन सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल बघा, आज अतिशय वेळ कमी राहिला आणि त्यातल्या त्यात काय झालं माहिती का, आज आमचे जे गोपाल कृष्ण भगवान आहे, लड्डू गोपाल आहे, त्यांचा आज पहिलाच वाढदिवस आहे. 1 वर्ष त्यांना वृंदावनहून आमच्या घरी येऊन झाले. आज मी ठरवलं होतं की कुठं कार्यक्रमाला जायचं नाही, पण माझ्या ती तारीखच लक्षात नाही राहिली. अचानक आज आठवलं, आज तर दिवसभर सारखे कार्यक्रम चालू, पण तरीही मी ठरवलं. आणि काय भाग्य तुमच्या गावाचं बघा ना, त्यांनी तुमच्या गावामध्ये यावं आणि त्यांची सुद्धा हीच इच्छा आहे की मी मुखेडमध्ये जाऊन माझा वाढदिवस साजरा करावा. म्हणून आम्ही त्या ठिकाणी 56 प्रकारचे भोग 56 भोग त्यांना अर्पण करण्यासाठी आणलेले आहेत. ते कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वांना त्याचा प्रसाद मिळणार आहे. तुम्ही पहा ना किती भाग्यवान आहे, आज भगवंताचा प्रसाद सुद्धा तुम्हाला सेवन करायला मिळणार आहे. मी आमच्या संतोष भाऊंना म्हटले होते, आमचे सिद्धिताईंचे वडील त्या ठिकाणी संतोष भाऊ सुद्धा उपस्थित आहे. संतोष भाऊंना म्हटलं, भाऊ आपण काय करू, घरीच केक कट करू आणि घरीच त्या ठिकाणी भगवंताला भोग दाखवू. पण ते म्हटले ताई असं काही करू नका, म्हटले आपण काय करू, कितीही वेळ झाला तरी आपण मुखेडमध्येच भगवंताचा वाढदिवस साजरा करायचा. म्हणून दादांना सुद्धा खूप खूप त्या ठिकाणी धन्यवाद देते की ताईंनी ही कल्पना मला सुचवली. आज आपल्याला कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर या ठिकाणी भगवंताच्या नामाचा जय घोष करून भगवंताचा आज अभिष्ट चिंतन सोहळा करायचा आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये जो सोहळा करतोय ना आपण, खऱ्या अर्थानं भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. म्हणून आपण भगवंतानं सगळं काही देऊन पाठवलंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय दिलंय की सुंदर असणारा नरदेह देऊन पाठवलंय. एवढा दुर्लभ आहे की कितीतरी जन्म गेले, नाही कितीतरी योनी गेल्यानंतर पुन्हा 84 लक्ष योनी फिरून पुन्हा त्या ठिकाणी हा मनुष्य देह मिळत असतो. पण मिळल का नाही मिळल पुढचं काही बघता येत नाही. आता मिळालंय ना, मग त्या संधीचं सोनं माणसानं केलं पाहिजे. तीच अनुभूती माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये आली. आणि काय अनुभूती आली तर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतः त्या ठिकाणी ज्यावेळी भंडारा डोंगरावरती जावं, बाणचंद्र डोंगरावरती जावं आणि अखंड भगवंताचं नामचिंतन करावं, कसं भजन होतं ते. आता तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपण सुद्धा भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, तर मुखानं त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, नाही का. माझे जगद्गुरु तुकोबराय भजन करताय भंडारा डोंगरावरती. 15 दिवस झाले भजन करताय, 15 दिवस उलटून गेले. तहान नाही, भूक नाही, पाऊस नाही, वारा नाही, ऊन नाही, कशाचंच बाण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना राहिलं नाही. आणि काय प्रसंग झाला, 15 दिवस सारखं भगवंताचं नामचिंतन करताय, भगवंताचं रूप आठवण्याचा प्रयत्न करताय. किती सुंदर भजन होतं ते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण कृष्ण
उठावे, डोळे उघडून त्या ठिकाणी भगवंतांना जाग करावं. जागा करून त्या ठिकाणी ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबरा भगवंताला समोर बघतात ना, माझ्या जगद्गुरु तुकोबरा यांची अवस्था झाली. रूपा पाहता डोळी, रूपा पाहता डोळी, रूपा पाहता डोळी, रूपा पाहता डोळी, सुख झाले, होता झाले, सुख झाले, होता झाले, सोना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी वर्णन करावं. भगवंता, तुझं रूप पाहिल्यानंतर या डोळ्यांना सुख झालं रे. स्वतःच्या बुद्धीला त्या ठिकाणी सांगावं, सुख झाले हो साजणी. बुद्धीला त्या ठिकाणी सांगावं की एवढं सुख भगवंताला पाहिल्यानंतर झालंय, एवढं सुख भगवंताला पाहिल्यानंतर होतंय. मग का हो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताला पाहिलंय ना, तर भगवंताचंच वर्णन करणार आहे. जर दुसरं काही पाहिलं असतं आणि सतत पाहत राहिले असते, तर त्या ठिकाणी त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या मनाला समाधान वाटलं असतं का? नाही. सुख वाटलं असतं का? नाही. मग माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी भगवंताला पाहिलंय, स्वतः अनुभव अंगामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे. आणि स्वतःला जर अनुभव असेल ना, तरच एखादी गोष्ट माणूस सांगू शकतो. एखाद्या गोष्टीचं वर्णन करायचे, थोडक्यात सांगायचं झालं तर पंढरपूरचं वर्णन करायचे महाराज. पंढरपूरचं वर्णन करण्यासाठी स्वतः पंढरपूरला गेलेला पाहिजे ना. पंढरपूरला गेला नाही तर पंढरपूरचं वर्णन काय करणार आहे? म्हणून तर साधू संतांनी आपल्याला सांगितलंय की भगवंतांना आपल्याला हे हात पाय दिले ना, जे जोपर्यंत आपण तरुण आहोत ना, तोपर्यंत त्या ठिकाणी पंढरपूरची वारी सुद्धा केली पाहिजे. बुढापा किसने देखा है. आपण म्हणतो सहज खरे महिलेला जर म्हटलं ताई, मावशी, जर एखादीने म्हटलं भाऊ चला कीर्तनाला, ते म्हणतात नाही नाही त्या ताई ना, आम्ही त्यांचं दिंडीमध्ये कीर्तन ऐकलेलं आहे ना, का जाऊ द्या, आम्ही पुढच्या वर्षी येऊ, नाहीतर मग उद्या खुशाली ताईचं कीर्तन आहे, त्या कीर्तनाला येऊ. नाहीतर मग म्हातारं झाल्यावर आम्हाला ज्यावेळी वेळ मिळेल ना, त्यावेळी त्या ठिकाणी येऊ. हे काय आमचं वय आहे का कीर्तन ऐकण्याचं आणि भजन ऐकण्याचं? नाही, असं म्हणतात. तुम्हाला अनुभव नाही का? विचारलं नाही का येताना शेजारच्या ताईला, वहिनीला? नाही विचारून आल्या ना, मग उद्यापासून सोबत घेऊन येत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर त्यांना म्हटलं ना ताई चला कीर्तनाला, ते म्हणते अहो आमचं वय नाही झालं, आमचे लेकरू लहान लहान आहे, त्यांना सांभाळायचे, बघू म्हणे म्हातारा झाल्यावर. आता मला सांगा, म्हातारा होऊ याची शाश्वती आहे का? क्षणाचा सुद्धा आपला भरोसा नाही. कधी कुणाचं काय होईल हे सांगता येत नाही. जोपर्यंत श्वासामध्ये श्वास आहे, प्राणामध्ये प्राण आहे, तोपर्यंतच त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. कारण तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भला, नंदाचा नंदना पाहिला, नंदाचा नंदना. अशी अवस्था त्या ठिकाणी त्या गौड
त्यांची होत होती. आणि जगद्गुरु तुकोबरा यांनी यावं आणि विचारावं, अगं कशाचं भान विसरलीस. त्यावेळी जगद्गुरु तुकोबरा यांनीच पुन्हा तिला सांगावं, तुझी चित्त मारवेत विसरले, हरिणे माझे हरिणे चित्त मारवित विसरले. सगळं काही विसरून जायच्या. बघा, एक दिवस श्रीमद भागवत महापुराणामध्ये त्या ठिकाणी प्रसंग आलेला आहे की भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवंताची प्राप्ती कशाने करून घेता येते. या कलियुगामध्ये त्या ठिकाणी एकच साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, कृतवे ध्यायतो विष्णू त्रेताया मेजती मखे, द्वापारं परिचर्याणाम कलोत धरी कीर्तनात. या कलियुगामध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्तीचं सगळ्यात सोपं साधन सांगितलंय ते म्हणजे त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन, भगवंताचं स्वरूप दर्शन. पण ऐका महिला मंडळ, ज्यावेळी आपण दर्शन घ्यायला जातो पंढरपूरला जाणे तर आपल्या मारुतीच्या मंदिरात या, हनुमंतरायांच्या मंदिरात आल्यानंतर आपण दर्शन घ्यायला जातो आणि ज्यावेळी दर्शन घ्यायला भगवंत समोर जाऊन उभं राहतो, डोळे बंद करतो का डोळे उघडे ठेवतो? हा, आपलं गाव फार त्या ठिकाणी चांगलं गाव आहे नाही का, फार सोज्वळ गाव आहे. पण काही काही भागांमध्ये असा प्रसंग आहे की भगवंताच्या दर्शनाला जातात आणि डोळे बंद करून भगवंताचं दर्शन. आता असं कुठं असतं का? भगवंताचं दर्शन जर करायचं असतं तर डोळे उघडे करून डोळे उघडे ठेवून करा. डोळे उघडून ठेवल्यानंतर त्या भगवंताला आपल्या डोळ्यामध्ये साठवता येईल. भगवंताला डोळ्यामध्ये साठवल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं काही पाहण्याची इच्छा राहायची नाही. बघा, तो प्रसंग कसा होता तर ऐका. हस्तिनापुरामध्ये त्या ठिकाणी भगवंत जातात. भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरामध्ये गेले. कशासाठी गेले तर मनोविलोप करण्यासाठी गेले होते. भगवंत ज्यावेळी हस्तिनापुरामध्ये जातात आणि हस्तिनापुरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी दुर्योधनाकडे गेले आणि दुर्योधनाकडे भरपूर त्या ठिकाणी बातचीत केली, समजावून सांगितलं. आणि मग ज्यावेळी निघाले नंतर त्या ठिकाणी भगवंत स्वतः त्या ठिकाणी उद्धवजींना सांगताय, उद्धवजी आता आपण कुठं जायचं म्हटले? उद्धवजी चलो विदोरा घर जावे, उद्धवजी चलो विदोरा घर जावे. कुठं जायचंय म्हटले आपल्याला? विदुर काकांच्या घरी जायचे. कशासाठी तर भोजन करण्यासाठी. अहो, एक गोष्ट ज्यावेळी ऐकली गावातल्या लोकांनी, गावातले लोक हसायला लागले. बघा, गावातले लोक फार हसणारे असतातच नाही का, नावं ठेवणारे असतात, निंदा करणारे असतात. आज पहिल्या दिवसाचं नामपर कीर्तन आहे, भगवंताचं रूप दर्शन आहे, पण तरीही सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जे नाव घ्यायचंय ना, मग जन्माला आलो तेव्हा सुद्धा भगवंत आपलं काय केलं, लोकांनी नावच ठेवलं. गेल्यानंतर सुद्धा आपल्याला कोणी चांगलं म्हणेल याची अपेक्षा ठेवायचीच नाही. फक्त एकच अपेक्षा ठेवायची. कोणती अपेक्षा ठेवायची? की जन्माला आल्यानंतर प्रत्येकाची त्या ठिकाणी राख होत असते, पण आपण गेल्यानंतर आपल्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे. सोनं कसं होईल या गोष्टीची त्या ठिकाणी आपण मनामध्ये कल्पना ठेवली पाहिजे. माझ्या छत्रपती शिवरायांचा इतिहास जर पाहिला तर आजही त्या ठिकाणी आपल्या मुखामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं नाव आहे, संभाजीराजांचं नाव आहे. इतिहास घडवून ठेवलाय त्यांनी. माझ्या माऊली ज्ञानोबांचं नाव आजही आहे, त्यांचे अभंग आजही गायला जातात. किती वर्ष होऊन गेले तरीही सुद्धा आतापर्यंत त्या ठिकाणी त्यांचं नाव आहे. नव्हे जोपर्यंत त्यांचं नाव आहे ना तोपर्यंत चंद्र सूर्य सुद्धा त्या ठिकाणी राहतील. एवढी त्या ठिकाणी कीर्ती करून ठेवली. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिले त्या कीर्ती जगामागे. एवढी त्या ठिकाणी कीर्ती करून ठेवली. आणि मग आपल्याला सुद्धा कीर्ती करायची असेल तर त्या ठिकाणी असं काहीतरी केलं पाहिजे की कमीत कमी माणसाची कीर्ती माग राहिली पाहिजे. मग काय करायचं? हो, ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश जा, पुढे नाही नाश जा. ऐसे का हो न करा काही, असं काहीतरी करा. पण काय करायचं? करा हरिभक्ती परलोकी येईल कामा, सोड वेद यमा वासन्या. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताची भक्ती करायची. आणि त्या भक्तीचं फळ काय मिळत असतं दादा? त्या भक्तीचं फळ असं मिळत असतं की तुम्हाला भगवंताकडे जाण्याची गरज नाही, तुम्हाला भगवंताच्या मंदिरामध्ये सुद्धा जाण्याची गरज नाही. भगवंताचं नाम त्या ठिकाणी अखंड मुखामध्ये जर असेल, भगवंताविषयी शुद्ध प्रेम जर अंतकरणामध्ये असेल ना, स्वतः भगवंत तुमच्याकडे चालून येईल. एवढा सुंदर असणारा भगवंत तुमच्याकडे चालून येईल. नाम तुम्हारा तारणहारा, हो
येणार नाही, पण तेवढं शुद्ध प्रेम आपल्या अंतकरणामध्ये पाहिजे. आणि तेच शुद्ध प्रेम विदुर काकांच्या आणि त्या विदुराणीच्या अंतकरणामध्ये होतं. काय केलं भगवंतानं? सगळं काही 56 भोग सोडले. जे आपल्याला आज अर्पण करायचे देवाला ते 56 भोग सोडून दिले. आणि भगवंत कुठं निघाले? तर विदुर काकांच्या घरी निघाले. विदुर काकांच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी दारामधून आवाज देता आहे का कुणी घरामध्ये? दरवाजावरती थाप दिली. पण तेवढ्यामध्ये असणारी ती विदुर काकांची पत्नी सुलभा म्हणजे विदुराणी, ती विदुराणी घरामध्ये आंघोळ करत होती. आणि आंघोळ करत असताना प्रसंग असा घडला की कुणीतरी थाप मारतय. कोण आहे म्हणून विचारलं. त्यावेळी भगवंताने सांगावं, कोण आहे? मी कृष्ण. कृष्ण म्हटल्याबरोबर सगळं काही विसरून गेली दादा, सगळं काही विसरली महाराज. कोणत्या अवस्थेत ते काय करते सगळं विसरून गेली. आंघोळ करत होती तशीच पळत सुटली. ओल्या कपड्यात ओल्या वस्त्रांवरती तशीच पळत सुटली आणि पळत पळत त्या ठिकाणी भगवंताच्या समोर जाऊन उभी राहिली. भगवंत समोर जाऊन उभी राहिली आणि त्या दृष्टीला बघते. एवढी सुंदर त्या ठिकाणी भगवंताची एवढा सुंदर मुकुट आहे, एवढं सुंदर त्या ठिकाणी रूप आहे, एवढा त्या ठिकाणी कंठीहार आहे, एवढे मकर कुंडल कानामध्ये आहे, कुरळे केस आहे, किती छान पगडी बांधलेली आहे. की पगड़ी बांधे वो सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. निहाळत राहिली. सावली सोरत पे मोहन दिल दीवाना हो गया, दिल दीवाना हो गया मेरा, दिल दीवाना हो गया. सावली सोरत पे मोहन दिल दीवाना हो गया. एवढी वेळी झाली कशाचंच भान राहिलं नाही. आणि तसंच त्या ठिकाणी एवढं देह भान विसरायला तरी काय झालं होतं तर 12 वर्षानंतर 12 वर्ष वाट पाहिली होती भगवंताची. भगवंताला येण्याची 12 वर्ष वाट पाहिली होती विदुरजींनी आणि विदुराणींनी. आणि आज 12 वर्षानंतर प्रत्यक्ष भगवंत समोर उभे ना. एवढा आनंद झाला. हाताला धरलं आणि ओढतच त्या ठिकाणी घरात घेऊन गेली. मग आता घरात गेल्यानंतर आपल्याकडे पाहुणे आले, महिला मंडळ. पाहुणे आल्यावर आपण काय करतो? बसायला खुर्ची टाकतो किंवा सतरंजी टाकतो का खाली बसवतो? रस्त्यावरती नाही ना. हा त्या ठिकाणी विदुराणीला घरामध्ये भगवंताला ओढत नेलं आणि बसण्यासाठी पाठ टाकला. पण भगवंताला त्याच्यावरती नाही बसवलं. मग स्वतः त्या पाटावरती जाऊन बसली आणि भगवंताला खाली बसवलं. आता भगवंताला खाली बसवलं आणि शेजारीच फळांची टोपली भरलेली होती. त्या टोपलीमधून एक त्या ठिकाणी केळी काढते आणि केळी काढून त्या ठिकाणी भगवंताला खायला द्यायची. केळी भगवंताला खायला द्यायची आहे, पण काय करते? त्या केळींचं साल सोलते आणि गर स्वतः खाते आणि साल मात्र भगवंताला खाऊ घालते. सगळं काही विसरून गेलीये. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी विदुर काकांनी यावं आणि बघावं, विचारावं का गं कशाचंच भान राहिलं नाही का तुला? त्यावेळी तिला खाडकन डोळे उघडून बघावे तर स्वतः त्या ठिकाणी भगवंत. आणि तीच अवस्था माझी जगद्गुरु तुकोबा यांची झाली. अभंगाच्या दुसऱ्या भाव
त्यावेळी भगवंताला समोर पाहिलं आणि समोर पाहिल्यानंतर कशाचंही भान राहिलं नाही. देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, अशी अवस्था त्या ठिकाणी सगळ्यांचीच होत असते. कारण भगवंत एवढा सुंदर आहे, भगवंताचं नाम त्याच्याहूनही सुंदर आहे. किती सुंदर आहे तर अतिशय आकाश मोठं आहे, सगळ्यात मोठं आकाश आहे आणि आकाशापेक्षा सुद्धा मोठं ते भगवंताचं नाम आहे. माझ्या माऊली ज्ञानोबरांनी माझ्या निवृत्तीनाथ दादांना प्रश्न करावा, दादा नाम किती मोठं आहे मला जरा सांगाल का? गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ. ज्ञानदेव तुझे निवृत्तीची जाड, ज्ञानदेव तुझे निवृत्तीची जाड. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. काय विचारलं? चाड. कारण त्यांना बाजरी पेरायची होती, बरोबर ना? चाड विचारलं, ते चाड नाही. चाड म्हणजे गुपित. जे गुपित भगवंताचं नाम किती मोठं आहे ते नाम मला त्या ठिकाणी दादा सांगा. आणि ते नाम त्या ठिकाणी माझे निवृत्ती दादा सांगतात की गगनाहुनी वाढ नाम आहे. भगवंताचं नाम मोठं असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्यावरती कितीही मोठा दुःखाचा प्रसंग आला तरी घाबरून जायचं नाही. कारण आपल्यावरती जो दुःखाचा प्रसंग येतो ना त्याच्यातून सावरण्याची शक्ती सुद्धा भगवंत देत असतो. ब्रज के नंदलाला राधा जी के सावरिया, सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. मेरा पुकार तुम्हें श्री गिरधर गोपाला, ढल गया अमृत में विष का भरा प्याला, विष का भरा प्याला. कौन मिटाए उसे जिसे तूने राख लिया. सब दुख दूर हुए जब तेरा नाम लिया. त्या भगवंताचं नाम चिंतन केल्यानंतर कितीही मोठा दुःखाचा प्रसंग असला तरी देखील थोडं का होईना दुःख आपलं त्या भगवंताच्या नामचिंतनानं कमी होत असतं. दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते. दरबार में बंसी वाले के. पण भगवंताचं नाम चिंतन करत असताना मनामध्ये भाव पाहिजे बरं का, नाही तर आपली गंमत कशी व्हायची माहिती का बाबा? काय झालं, एक येड्यांचं हॉस्पिटल होतं बाबा, येड्यांचं हॉस्पिटल होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये बरेच वेळे होते. पण एक वेळा दररोज भिंतीला कान लावून बसायचा आणि दररोज भिंतीला कान लावून बसल्यानंतर ते दररोज त्या ठिकाणी एक डॉक्टर साहेब यायचे आणि ते डॉक्टर साहेब दररोज त्या ठिकाणी त्याच्याकडे पाहायचे. हा भिंतीला दररोज कान लावून बसतोय. एक दिवस डॉक्टर साहेबांनी काय केलं, स्वतः भिंतीला कान लावलं. भिंतीला कान लावले, बराच वेळ झाला, 15 मिनिटं झाली, 20 मिनिटं झाली, अर्धा तास झाला. भिंतीला कान लावून डॉक्टर साहेब बसलेले आणि भिंतीला कान लावून डॉक्टर साहेब ज्या वेळी बसलेले ना तेवढ्यात ते वेड तिकडून आलं आणि ते वेड्यानं डॉक्टरला ज्या वेळी पाहिलं, ते वेड्यानं डॉक्टरला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांना विचारलं, म्हटले साहेब काय करताय म्हणजे? कोणी विचारलं? हा, ते वेड्यानं विचारलं की साहेब काय करताय म्हटले. त्यावेळी ते डॉक्टरांनी सांगितलं, म्हटले बाबा तू दररोज या भिंतीला कान लावून बसतो, दररोज तुला काहीतरी ऐकायला येतं, तेच ऐकण्याचा मी प्रयत्न करतोय म्हटलं. त्यावेळी ते वेड्यानं सांगितलं, किती मिनिटं झाले म्हणे? म्हणे बाबा अर्ध्या तासापासून या भिंतीला कान लावून बसलोय, अजून काहीच ऐकायला गेलं नाही, आलं नाही.
त्यावेळी ते वेळ म्हटलं म्हणे साहेब अहो मी 6 महिन्यापासून भिंतीला कान लावून बसलो, मला अजून ऐकायला आलो नाही घरचा भाजीपाला नाही. त्याला त्या ठिकाणी अखंड योगी जपी तपी संन्यासी कितीतरी जन्म कितीतरी आयुष्य त्यांचे गेलं आणि तेव्हा कुठं त्या ठिकाणी तेव्हा सुद्धा काहींच्या स्वप्नात सुद्धा देव आला नाही. कितीतरी तपश्चर्या भगवंताची करावी लागते, पण ही तपश्चर्या न करता सगळ्यात सोपं साधन सांगितलंय. साधनात सोपे नाम हे केवळ, साधनात सोपे नाम हे केवळ. म्हणून त्या ठिकाणी त्या भगवंताचं नाम घेतल्यानंतर आपण काय करतो, सुखामध्ये सुद्धा भगवंताचं नाम घ्यायला पाहिजे की नाही, घ्यायला पाहिजे ना नाव भगवंताचं. पण आपल्याला सुखामध्ये आठवण नाही. आपल्यावरती ज्यावेळी दुःखाचा प्रसंग येतो ना त्यावेळी आपण म्हणतो देवा अरे हा सगळा पाऊस आमच्याच गावाला कसा काय आला, आमच्या महाराष्ट्रात वरती कसा काय आला, तिकडे जाऊन द्यायचं होतं ना त्या पावसाला, इकडे का पाठवलं, हा दुःख हे सगळं दुःख आम्हालाच का, लगेच देवाला दोष द्यायला तयार. आणि एखादा सुखाचा प्रसंग आला तर आपण लगेच म्हणतो ताई तुम्हाला सोपं नाही सांगत, आम्ही फार कष्ट घेतले कितीतरी आयुष्य झटलो आम्ही, तेव्हा कुठं आता आम्हाला गरिबीमधून आत्ताशी चांगले दिवस आले. कशामुळं आम्ही कष्ट केले म्हणून स्वतःला क्रेडिट घेऊन मोकळे होतो. पण माझे कबीरदास महाराज वर्णन करतात, दुःख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई, दुख में सुमिरन सब करे सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे कोई, कबीरा दुख काहे कोई. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की आपल्यावरती दुःख आलं नाही पाहिजे तर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. मग ते दुःख आलं नाही पाहिजे याच्यासाठी भगवंताचं नामचिंतन केल्यावर फायदा काय होईल, तर तो भगवंत सुख दुःखाची जाणीवच होऊ देणार नाही. अभंगाचं 3रं चरण कळोनी कळोने दी सुख दुःख, कळोने दी सुख दुःख, तहानहार पाणी भूक, तहानहार पाणी भूक, देहभाव हरपला, देहभाव हरपला, तूच पाहता विठ्ठला देहभाव हरपला. तुम्हाला सुद्धा वाटत असेल
की आपल्यावरती सुद्धा भगवंतानं प्रेम करावं, आपल्याला सुद्धा कधीतरी भगवंतानं माझं म्हणावं. कारण एरवी आपण फक्त भगवंताला आपलं म्हणत असतो, पण कधीतरी देवानं सुद्धा आपल्याला आपलं म्हणावं ही इच्छा मनामध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाची असते. आणि तुम्हाला सुद्धा जर वाटत असेल की भगवंतानं आपल्यावरती कृपा करावी, भगवंतानं आपल्याला आपलं म्हणावं, तर सर्वांनी माझ्यासोबत त्या ठिकाणी भगवंताचं सुंदर असणारं नामचिंतन करायचे. सर्वांनी वरती हात करायचे आणि मुखानं भगवंताचं नामचिंतन करायचे. जो हात वरती करणार नाही त्याला शेजारची शपथ. हा. आणि ज्या हात वरती शेजारी लक्ष ठेवा बरं का. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. भगवंताच्या नामामध्ये, भगवंताच्या रूपामध्ये एवढी जो रहे व्यर्थ बातों में, मुख मोहे जो हरि नाम का सुमिरन किया करे, मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. जीवनाची सार्थकता तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलचे एक देखलिया. अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताला पाहण्यामध्ये सर्व सुख आहे. आणि ते सुख माझे जगद्गुरु तुकोबायांनी आपल्या दृष्टीमध्ये साठवलं. आणि जेव्हा भगवंताचं दर्शन घेतलं, पुन्हा माघारी येण्याची इच्छा माझ्या जगद्गुरु तुकोबायांना राहिली नाही. अभंगाचं शेवटचं चरण.
होती देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला. बघा या ठिकाणी आता थोड्याच वेळामध्ये आपल्याला भगवंताचा त्या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करायचा आहे. आपण जन्मोत्सव हनुमंतरायांचा साजरा करतोय. हनुमंतरायांचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करत असताना या ठिकाणी आपल्याला आणखी एक दुग्ध शर्करा योग प्राप्त झाला, तो म्हणजे गोपालकृष्णांचा जन्मोत्सव आपल्याला साजरा करण्याची संधी प्राप्त झाली. ज्यावेळी भगवंत त्या ठिकाणी हा 56 भोग तुमच्या समोर मांडलाय, तो कशा करता तर ज्यावेळी भगवंतानं गोवर्धन पर्वत आपल्या करांगळीवरती त्या ठिकाणी उचलून घेतला होता, त्यावेळी सुद्धा अशीच परिस्थिती झाली होती. ती परिस्थिती कशी झाली की सर्वजण त्या ठिकाणी गोकुळवासीय वृंदावनवासीय सगळे त्या ठिकाणी इंद्रदेवाला नैवेद्य दाखवण्यासाठी 56 भोग तयार केले. आणि 56 भोग ज्यावेळी तयार केले ना त्यावेळी सर्वजण त्या ठिकाणी इंद्रदेवाची आराधना करण्यासाठी जाऊ लागले. पण माझ्या भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की इंद्रदेवाला ते 56 भोग द्यायचे नाही. मग ते द्यायचे कुणाला तर आपल्यावरती कृपा असणारे आपले गायी गुरु राखणारा जो गोवर्धन पर्वत आहे ना त्याची आपल्यावरती कृपा आहे. मग हे सर्व 56 भोग त्या गोवर्धन पर्वताला अर्पण करायचे. म्हणून ज्या दिवशी भगवंतानं त्या गोवर्धन पर्वताला उचलून आपल्या करांगळीवरती धारण केलं त्या दिवशीपासून हे 56 भोग भगवंताला त्या ठिकाणी अर्पण केले जातात. ते कृष्ण जन्माष्टमीच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या दिवशी साजरा करतो आपण. पण आज कृष्ण जन्माष्टमी जरी नसली तरी आपल्यासाठी कृष्ण जन्मोत्सवच आहे. बघा वातावरण सुद्धा त्याला वेळच लागत नाही, नाही का. जसं वातावरण गोकुळामध्ये भगवंताचा अवतार कार्य झालं ना त्यावेळी जसं झालं होतं तसंच वातावरण आता सुद्धा झालेलं आहे. म्हणून थोड्या वेळामध्ये त्या ठिकाणी थोडासा वेळ 2 मिनिटं आपण भगवंताच्या नामाचा जयघोष करूया आणि लगेच त्या ठिकाणी प्रसाद आपण सर्वजण सेवन करूया. सर्वांनी भजन करायचे. श्री कृष्ण गोविंद हरे